माझे नाव कविता आहे. सकाळपासून सुरू झालेली पाऊस यावेळी एका क्षणासाठीही थांबण्याचे नाव घेत नव्हता. मी कधीपासून या वाट पाहत होते की पाऊस थोडा हलका झाला की मी ऑफिसमधून निघून घरी जाईन. पण रात्री जेव्हा मला खात्री झाली की पाऊस दुसऱ्या सकाळपर्यंतही थांबणार नाही, बाकी सगळे लोक आपापल्या गाड्यांनी निघून गेले होते. मला ऑफिसमध्ये काम करताना खूप उशीर झाला होता. मग काही वेळ मी पाऊस थांबण्याच्या वाटेत वाया घालवला. रात्री 11च्या सुमारास जेव्हा अंधार पूर्णपणे पसरला आणि घरातून वारंवार फोन येऊ लागले, तेव्हा मलाही घरी जाण्याची घाई झाली आणि दुसरा पर्यायच उरला नाही. मी आईला सांगितले, "आई, मी आताच ऑफिसमधून निघते. तू काळजी करू नकोस." माझ्या फोनची चार्जिंगही संपत आली होती. आई चिंतेच्या आवाजात विचारत होती, "एवढ्या पावसात तू कशी येणार?" मी म्हणाले, "आई, कोणती तरी सवारी मिळेलच. रिक्षा असेल किंवा टॅक्सी. जे मिळेल ते घेऊन मी थेट घरी येईन." हे सांगून मी फोन बंद केला. फाईल डोक्यावर ठेवून मी निघाले. जणू ती फाईल नव्हती तर छत्रीच होती. काहीच वेळात जोरदार पावसाने माझे सगळे शरीर पूर्ण ओले केले. जानेवारीतील कडाक्याची थंडी आणि ही वादळी पाऊस, ज्याने सगळीकडे पाणीच पाणी केले होते. वाटत होते घरी जाता जाता माझी कुल्फीच गोठेल. समोरचा देखावा पावसामुळे दिसतच नव्हता आणि आता मला अंधार पडण्याआधी मी का निघाले नाही. जोरात चालत मी रिक्षा आणि टॅक्सी शोधत होते, पण या वादळी पावसात ना रिक्षा मिळाली ना टॅक्सी. दूरदूरपर्यंत रस्ता पूर्ण ओसाड दिसत होता. मागे ऑफिसमध्येही कोणी नव्हते ज्याच्याकडून मदत मागावी. अशात मी जोरात पावले टाकत देवाची प्रार्थना करू लागले. पण या पावसात चालणेही कठीण होते. ना खड्डे कळत ना चिखल. इतक्यात अचानक एक गाडी येऊन माझ्या अगदी जवळ थांबली. माझा श्वास अडकला. मी कधीच विचारले नव्हते की या वादळी पावसात काही वाईट झाले तर काय होईल. पण आता जेव्हा ती गाडी अगदी माझ्यापाशी येऊन थांबली तेव्हा माझे हृदयही थांबले. गाडीचा दरवाजा उघडला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलेला माणूस मला दिसू लागला. त्याच्या चेहऱ्यावर नजर पडताच मी सुटकेचा श्वास घेतला. तो दुसरा कोणी नव्हता, तर माझे बॉस विजय देशमुख. काळा पॅन्ट कोट घातलेला आणि चांदीच्या फ्रेमचा सुंदर चष्मा लावलेला. ते माझ्याकडे पाहत होते. मग त्यांनी मला गाडीत बसायला इशारा केला तेव्हा मी थोडी घाबरले. ते कडक आवाजात म्हणाले, "लगेच आत ये." माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. म्हणून मी गाडीत बसले. माझे ओले कपडे गाडीच्या सीटलाही ओले करत होते. कपड्यांतून सतत पाणी टपकत होते. कपडे ओले झाल्याने ते माझ्या शरीरावर चिकटले होते. मी माझा दुपट्टा नीट केला आणि फाईल मांडीवर ठेवली. बोटांना मुरडू लागले. "इतक्या अंधारात आणि इतक्या पावसात तू कुठे जात होतीस?" बॉसची ही गोष्ट ऐकून मला या प्रश्नाचे उत्तर समजले नाही. ही काय विचारायची गोष्ट होती? बॉसनी मला डोक्यापासून पायापर्यंत पाहिले. त्यांच्या मनात कोणते भाव उठले असतील, मला कळले नाही. पण त्यांनी स्वतःवर ताबा ठेवून म्हणाले, "बरं, मला वाटलं होतं तू आत्महत्या करायला निघाली आहेस." यावर मी थोडी चिडले. "इतक्या जोरदार पावसात आणि अंधारात तुला अंदाज आहे का तू काय होऊ शकत होतीस?" बॉसनी गाडी चालवत कठोर आवाजात मला झिडकारले. मी म्हणाले, "आज वेळेचा अंदाजच आला नाही. मी कामात इतकी मग्न होते की वेळ कळलाच नाही." काम संपलं तेव्हा कळलं की पाऊस थांबलाच नाही आणि सगळे लोक निघून गेले आहेत. मी खूप अस्वस्थ होते आणि असं विचारून ऑफिसमधून निघाले की कदाचित कोणती रिक्षा मिळेल. मी नजर खाली केली आणि मॅटवर पडणाऱ्या माझ्या केसांतील पाण्याकडे पाहू लागले. "ठीक आहे. मी प्रयत्न करतो तुला तुझ्या घरी सोडून देण्याचा. तुझा पत्ता सांग." मी लगेच माझा पत्ता सांगितला. तो ऐकून बॉसनी चकित होऊन माझ्याकडे पाहिले. "मला वाटतं तुझा मेंदू ठिकाणी नाही. जो पत्ता तू सांगतेयस तो इथून खूप दूर आहे आणि खूपच अरुंद आणि अंधारलेला भाग आहे. इतक्या जोरदार पावसात तिथे चिखल आणि पाणी भरलेलं असेल. तिथे सहज पोहोचणं खूप कठीण आहे. माझ्या मते आज तुला ऑफिसला येणंच नको होतं." पावसाची शक्यता आधीच होती. ते रागात एक नजर माझ्यावर टाकू लागले. माझ्या डोळ्यात पाणी आले होते आणि चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. बॉसनी स्वतःच्या रागावर ताबा ठेवला आणि म्हणाले, "इथून माझा बंगला जवळ आहे. आज रात्री तू तिथेच राहा." त्यांनी माझ्याकडे पाहिले तेव्हा मी क्षणभर घाबरले. "नाही, माझी आई वाट पाहत असेल." बॉसनी घुरघुरून माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, "जर तू तुझ्या आईला सगळं सांगितलंस तर ती नक्की समजेल. उलट माझं मत आहे की ती स्वतः तुला असंच सांगेल की या वादळी पावसात इतकं लांब अंतर पार करू नकोस." बॉसनी गाडी आपल्या बंगल्याकडे वळवली होती. त्यांच्या गाडीमागे आणखी एक गाडी होती, ज्यात सिक्युरिटी गार्ड्स होते. माझे बॉस खूप श्रीमंत व्यापारी होते. त्यांच्याकडे पैशाची कोणतीही कमतरता नव्हती. म्हणून सिक्युरिटीही खूप जास्त होती. आज बॉसना ऑफिसमधून निघायला थोडा वेळ लागला होता. पण त्यांना अंदाज नव्हता की मी इतकी मूर्ख असेन की या वादळी पावसात एकटी ऑफिसमधून निघेन. आणि आता ज्या भागाबद्दल मी बोलत होते, तो खरोखर चिखल आणि पाण्याने अर्धा बुडालेला असेल. तिथे रात्रीच्या अंधारात जाणेही खूप धोकादायक होते. म्हणून बॉसनी मला स्पष्ट मनाई केली होती. काही वेळाने ते मला आपल्या बंगल्यात घेऊन पोहोचले.
मी थंडीने भयंकर थरथर कापत होते. पाण्याने ओले कपड्यांनी माझे शरीर थरथर कापायला भाग पाडले होते. हात आणि पाय पूर्ण निळे पडले होते. बॉसना माझ्या अवस्थेचा चांगला अंदाज होता. म्हणून घरात जाताच त्यांनी जोरात आवाज देऊन नोकराणीला बोलावले. बॉसच्या आवाजावर नोकराणी पळत आली. जी साहेब, ही कविता आहे. माझ्या ऑफिसमध्ये काम करते. यांना शीतलच्या खोलीत ने. काही कपडे दे आणि खाण्याबद्दलही विचार. आज रात्री या शीतलच्या खोलीत राहतील. बॉसनी नोकराणीला सांगितले. नोकराणीला पाहून माझ्यात प्राण आला. नाहीतर आतापर्यंत मी सगळ्या वाटेत असंच विचारत होते की मी माझ्या बॉससोबत बंगल्यात कशी राहीन. कारण मला माहीत होते की माझे बॉस एकटे राहतात. त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले होते. नोकरांनी माझा हात धरून मला खोलीत घेऊन गेली. मॅडमजी, ही शीतल मॅडमची खोली आहे. त्या तुमच्यासारख्याच आहेत. त्यांचे सगळे कपडे तुम्हाला बसतील. असं म्हणून तिने स्वतःच अलमारी उघडून बरेच कपडे काढले. यातले जे आवडेल ते घाला. मी लगेच एक फ्रॉक घेतली आणि बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलले. एक मोठी शॉल स्वतःभोवती गुंडाळून मी खोलीत हीटरजवळ बसून हात तापू लागले. माझी नजर बिछाण्यावर पडलेल्या बॉसच्या कोटवर होती, ज्याला मी खूप कठोर आणि खडूस समजत होते. त्याच बॉसनी या कठीण प्रसंगी माझी मदत केली होती. नोकरानी खोलीतून कुठेतरी बाहेर गेली होती. काही वेळाने ती परत आली आणि म्हणाली, "मॅडमजी, तुम्हाला काय खावंसं वाटतं? सांगा. मी थोड्यातच तयार करून आणते." ती हसत म्हणाली, "कोणत्याही गोष्टीची गरज नाही. मी ठीक आहे." "अरे मॅडमजी, संकोच करू नका. तुम्ही आमच्या पाहुण्या आहात आणि साहेबजी पाहुण्यांचा खूप काळजी घेतात. पहा ना, शीतल मॅडमची खोली कशी तुमच्यासाठी उघडली. नाहीतर शीतल मॅडमची खोली दुसरा कोणी वापरू शकत नाही. त्या खूप रागावतात." नोकरानीच्या गोष्टीवर मी चकित झाले. "शीतल मॅडम कोण आहेत?" मी खूप आश्चर्याने विचारले. जेवढं मला माहीत होतं, बॉस आपल्या आईवडिलांचे एकुलते एक मुलगे होते आणि त्यांना कोणी नव्हतं. शीतल मॅडम साहेबच्या वडिलांच्या मित्राची मुलगी आहेत. त्यांचे घर गावात आहे. पण त्या अभ्यासासाठी इथे शहरात राहतात. आता सुट्ट्या असल्याने त्या गावाला गेल्या आहेत. पण ही खोली त्यांचीच आहे. कोणी या खोलीत आला किंवा त्यांची गोष्ट वापरली हे त्या सहन करत नाहीत. आणि साहेबजीही कोणाला या खोलीत येण्याची परवानगी देत नाहीत. ते शीतल मॅडमवर खूप प्रेम करतात. तुम्ही नक्की खूप खास असाल, ज्यांना इथे येण्याची परवानगी मिळाली, असं म्हणून नोकरानी हसली. तर मी भयंकर चकित झाले. बॉसच्या आयुष्यात आणखी एक मुलगी आहे. ही गोष्ट मला त्या क्षणी काहीतरी वाईट वाटली. जरी माझ्या बॉसशी काही खास संभाषण नव्हतं. फक्त ऑफिसच्या मर्यादेत भेटायचं होतं. पण शीतलचं नाव येताच मनात एक जाळसं जाणवलं. पण स्वतःवर ताबा ठेवून मी म्हणाले, "अशी काही गोष्ट नाही. फक्त ऑफिसमधून परतताना गाडी मिळाली नाही आणि मी भिजत होते म्हणून सहानुभूती दाखवली." मी लाजेने स्पष्टीकरण दिले. माझ्या गोष्टीवर नोकरानी डोकं हलवू लागली. माझ्या गोष्टीने सहज माझ्यासाठी कॉफी आणि आणि काही खाण्याची गोष्ट आणली. थोडंफारच मी खाल्लं होतं. मला फक्त सकाळची वाट पाहत होते. आईला फोन करून मी सांगितले होते की मी सकाळी परत येईन आणि तिचे समाधान झाले होते. रात्री 2च्या सुमारास मला बेचैनी वाटू लागली. अनोळखी जागा आणि नवीन खोली होती. झोप येत नव्हती. मऊ बिछाण्यावर मी करवटी बदलत राहिले. बेडवर डबल गादी अंथरली होती, ज्यावर मी पहिल्यांदाच झोपले होते. काही वेळ मी असंच बसून राहिले. मग मी खोलीतून बाहेर पडले. सगळीकडे शांतता होती. इतका मोठा बंगला मी आधी कधीच पाहिला नव्हता. मी हळूहळू पावले टाकत आधीखालच्या भागात फिरत राहिले. मग जिना चढून वर पोहोचले. एका खोलीच्या दारापाशी माझी पावले थांबली. कारण त्याच खोलीत दिवा जळत होता आणि पियानो वाजण्याचा आवाज येत होता. कोणीतरी खूप सुंदर सूर वाजवत होते. मी तिथेच उभी राहिले. मग पियानोचा आवाज थांबला तेव्हा मी परत फिरण्याचा विचार केला. पण इतक्यात त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि माझी नजर समोर उभ्या असलेल्या माणसावर थांबली. पांढऱ्या कुर्त्यात ते पूर्णपणे वेगळे दिसत होते, जणू कोणत्याही व्यपनातील राजपुत्र. मी पापणी मिटायलाही विसरले. दुसरीकडे तशीच आग बॉसच्या मनातही पेटली होती. ते लक्ष देऊन माझ्याकडे पाहत होते. काही क्षण गप्प गेले. डोळ्यांनी डोळे भेटून आम्ही एक अनोखा प्रवास पूर्ण केला होता. मग काही वेळाने बॉसनी मला विचारले, "सगळं ठीक आहे ना? तू आराम करणार नाहीस का? काही समस्या आहे का?" मी नोकरानीला सांगितलं होतं तुझा काळजी घ्यायला. "नाही, अशी काही गोष्ट नाही. मी फक्त पियानोचा आवाज ऐकून इथे आले होते. तुम्ही खूप चांगला पियानो वाजवता." मी न विचारताच कौतुक केले. माझी आई खूप चांगला पियानो वाजवत असे. मी त्यांच्याकडूनच शिकलो. जेव्हा जेव्हा त्यांची आठवण येते, तेव्हा या खोलीत येतो. ही माझ्या आईची खोली आहे. बॉसनी हळूच आपल्या आईचा उल्लेख केला. एका क्षणात मला जाणवलं की ते आपल्या आईची आठवण काढून उदास झाले आहेत. याआधी आणखी काही बोलता येण्याआधी अचानक दारे आणि खिडक्या जोरात वाजू लागल्या. वाऱ्याच्या जोराच्या झोकांनी पडदे उडाले होते. विजेच्या कडाक्याचा जोरदार आवाज आला. भीतीने माझी अवस्था खराब झाली. मी जोरात पुढे जाऊन बॉसचा हात पकडला. वीज जोरात कडकडत होती.
वाटत होतं आजच सगळा पाऊस होईल. माझी अवस्था पाहून बॉसच्या चेहऱ्यावर हसू आले. बॉसनी हळूच माझा हात धरला आणि म्हणाले, "काळजी करू नकोस. सकाळपर्यंत सगळं ठीक होईल." माझ्यात इतकी हिंमत नव्हती की बॉसचा हात सोडवावा किंवा परत आपल्या खोलीत जावे. मी घाबरून इकडे-तिकडे पाहू लागले. बॉसनी मला स्वतः हाताने धरून आपल्या आईच्या खोलीत नेले, जिथे एका बाजूला पियानो होता आणि दुसऱ्या बाजूला बिछाण्यासमोरील भिंतीवर एका माणूस, स्त्री आणि मुलाचा फोटो होता. मला समजायला उशीर लागला नाही की हे बॉसचे आई-वडील होते. बॉसनी मला बेडवर बसवले. "तुझ्या नखांनी खूप खुणा पाडल्या आहेत." बॉसच्या गोष्टीवर मी चकित होऊन पाहिले, तर त्यांच्या मनगटावर खरोखर माझ्या नखांच्या खुणा होत्या. मी लाजेने माफी मागू लागले. बॉसनी हसत माझी माफी स्वीकारली. "तू इथे आरामात झोप. सकाळी मी स्वतः तुला घरी पाठवीन." ते मला प्रेमाने समजावत होते, कारण माझ्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. मी नाकारत डोकं हलवले आणि लगेच उभी झाले. "मला भीती वाटते. मी एकटी राहू शकत नाही." बॉसनी एक थंड श्वास सोडला आणि म्हणाले, "आणि तिथून इथे येण्यात 5 मिनिटांपेक्षा जास्त लागतात. पाऊस खूप वाढला आहे, म्हणून यावेळी मी तिला परत बोलावू शकत नाही. मला वाटलं होतं तू झोपली असशील, म्हणून मी तिला पाठवलं. तू इथेच बस." मी मजबुरीने बॉसना खोलीत राहण्याची परवानगी दिली. ते आश्चर्याने माझा चेहरा पाहू लागले. "ठीक आहे, मी इथेच बसतो. तू आराम कर." बॉसनी खुर्चीवर बसून डोळे मिटले, जेणेकरून मी शांतपणे झोपू शकेन. पण मी इतकी बेचैन होते की फक्त बेडच्या कोपऱ्यात टेकून बसले. त्यांच्या चेहऱ्याचा तेज आणि उंच नाक, त्यांना सुंदरसोबत थोडे अहंकारीही वाटत होते. 2 तास असंच गेले. बॉसना कदाचित झोप आली असावी की अचानक ढग इतके जोरात गडगडले की माझी किंकाळी निघाली. मी पळत बॉसपाशी पोहोचले. माझे चालले असते तर मी पुन्हा त्यांचे हात घट्ट पकडले असते. पण यावेळी मी असं काही केले नाही. पण माझी किंकाळी ऐकून बॉसनी डोळे उघडले होते. मी भयंकर थरथर कापत होते. बॉसनी हळूच उठून आपली शॉल माझ्या बेडपर्यंत आणले. "इतकी का भीती वाटते?" वीज कडकडणे आणि पाऊस पडणे ही सामान्य गोष्ट आहे. ते माझ्या इतके जवळ होते की मी त्यांच्या श्वासांची ऊब जाणवू शकत होते. मग मी त्यांना हळूच सांगितले की मी इतकी का भीती वाटते. या शहरात येण्याआधी जेव्हा मी छोटी होते, तेव्हा आम्ही एका गावात राहत होतो. त्या गावात वीज पडून माझ्या गावातील अनेक लोक मरण पावले होते. हेच कारण होते की विजेच्या कडाक्याच्या आवाजाने मला खूप भीती वाटत असे. बालपणातील त्या भीतीदायक आठवणी आजही माझ्या मनात ताज्या होत्या. हे ऐकून मला हळूच बिछाण्यावर झोपवले आणि स्वतः माझ्या डोक्याजवळ बसले. त्यावेळी मला बॉसजवळ असणे अजिबात वाईट वाटले नाही. उलट त्यांच्या असण्याने मला धीर मिळाला. मी इतकी थकले होते की माझे डोळे मिटले आणि मला खूप गाढ झोप आली. सकाळी जेव्हा डोळे उघडले, तेव्हा बॉसच्या ड्रायव्हरने मला घरी सोडले. नोकरानीने खूप आग्रह केला की नाश्ता करून जा, पण मला माझ्या आईची काळजी होती. रस्ते पाण्याने भरलेले होते. "खूप काळजी वाटत होती तुझी. देवाचे आभार की तुझ्या बॉसनी मदत केली. नाहीतर काय होईल ते माहीत नव्हतं." मी आईच्या गळ्यात मिठी मारून बॉसच्याबद्दलच विचारत होते. मला आजही तो दिवस आठवत होता जेव्हा मी पहिल्यांदा ऑफिसला गेले होते. सगळे असंच म्हणत होते की बॉस खूपच खडूस माणूस आहेत. 30 वर्षांचे ते माणूस कोणाचा मान राखत नाहीत आणि लगेच अपमान करतात. म्हणून मी सुरुवातीपासून त्यांना खूप भीत होते. पण कालच्या रात्रीने त्यांच्याबद्दल माझी धारणा बदलली होती. बॉस तसे खडूस नव्हते, जसे ऑफिसमध्ये दिसत होते. उलट ते मऊ मनाचे आणि सहानुभूती दाखवणारे माणूस होते. असं विचारून मला खूप आनंद झाला आणि त्यांच्या नावावर मनात गुदगुदी जाणवली. पण मग नोकरानीची ती गोष्ट कानात घुमू लागली की बॉस शीतलवर खूप प्रेम करतात आणि कोणाला तिच्या खोलीत जाऊ देत नाहीत. ही गोष्ट मला खूप अस्वस्थ करत होती. मी शीतलला पाहिली नव्हती. पण माहीत नाही का त्यांच्याबद्दलच विचार करत होते. माहीत नाही ती कोण होती जी बॉसच्या मनात वसली होती. कपडे बदलून मी शीतलचे कपडे आईला दिले. "आई, हे लक्ष देऊन धू. हे बॉसच्या घराचे कपडे आहेत आणि परत करायचे आहेत. मी उद्या ऑफिसला नेईन." आईने ते मौल्यवान कपडे धुवून वाळवले. तर मी सोफ्यावर बसून कपडे धुवून वाळवले. मी ऑफिसला पोहोचले. तेव्हा माझ्या मनाची अवस्था बदलली होती. माझ्या नजरा बॉसला शोधत होत्या. माझ्या हातात तो शॉपर होता ज्यात शीतलचे कपडे होते. मग मी विचारले की स्वतः जाऊन बॉसना कपडे का देऊ नये? याच विचाराने मी सेक्रेटरीला सांगून बॉसच्या ऑफिसमध्ये गेले. पण तिथे जे पाहिले त्यामुळे मला खोल धक्का बसला. बॉस खोलीत एकटे नव्हते. त्यांच्यासोबत एक सडपातळ आणि खूप सुंदर मुलगी होती. मी कपड्यांचा शॉपर टेबलवर ठेवला आणि बॉसना म्हणाले, "हा शीतलचा सूट आहे." याआधी बॉस काही बोलतील, त्या मुलीने शॉपर उचलून जमिनीवर फेकला आणि ओरडून म्हणाली, "त्या रात्री तू माझ्या खोलीत शिरलीस. पण आता जर पुन्हा पाऊल ठेवलंस तर मी तुझ्या जीवावर उठेन."
तुला कोणी अधिकार दिला माझे कपडे घालायला आणि आता इतकी हिंमत की तू स्वतः उतरून मला परत करायला आलीस? उचल हे कपडे आणि इथून निघ. तुला काय वाटतं? मी शीतल तुझे घातलेले लगेच घालणार आहे. शीतल खूप अहंकारी वाटत होती. माझ्या चेहऱ्याचा रंग उडाला. मी बॉसकडे पाहिले. ते हळूच म्हणाले, "तू बाहेर जा. मी थोड्यातच तुला बोलावीन." मी खूप आश्चर्य आणि दुःखी झाले. आपल्या केबिनमध्ये येऊन अश्रू रोखत मी टेबलवर डोकं टेकले. मला क्षणार्धात आपली अवकात आठवली. मनात जे भाव आणि कुठे मी, कुठे ते श्रीमंत आणि कुठे मी, संपूर्ण ऑफिसमध्ये चर्चा होत होती आणि माझे डोकं वर करणे कठीण झाले होते. याआधी मी रजा घेऊन घरी जाईन. शीतल माझ्या केबिनमध्ये आली. त्यानंतर तिने जे काही सांगितले ते ऐकून माझ्या डोळ्यांसमोर अंधार झाला. शीतल मला विचारत होती की मी कशी बॉसना आपल्या जाळ्यात अडकवले आणि मी किती खाली जाऊ शकते. हे ऐकून मला वाटले जणू आकाश कोसळले. मी पाहिले की संपूर्ण ऑफिस माझ्याकडे पाहत होते. माझ्यावर जो आरोप येत होता तो खूप नीच होता. बॉसना अडकवणारी एक लालची आणि बदचलन मुलगी. हा आरोप ऐकून मी नोकरी सोडली. पण दुसऱ्याच दिवशी बॉस स्वतः माझ्या घरी आले आणि आईशी बोलले आणि माझा हात मागितला. मला वाटले होते बॉस शीतलवर प्रेम करतात. पण त्यांनी सांगितले की ते शीतलला फक्त आपल्या छोट्या बहिणीसारखे समजतात. म्हणून मी लग्नासाठी होकार दिला आणि शीतल रुसून आपल्या गावाला गेली. आता मी निश्चिंत होते. कारण मला कळले होते की बॉसच्या मनात फक्त मीच वसते. आज मी सन्मानाने बॉसची पत्नी म्हणून राहत आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.